Hello everyone, myself Prakash Ingre. Today we learn about the topic systematic of living organism, subtopic kingdom Plantae, kingdom Fungi and kingdom Animalia. In the previous class we already studied the kingdom Protista and kingdom Monera. We learn about the five kingdom systems and proposed by the Whitaker, R.H. Whitaker, scientist. The name of scientist is R.H. Whitaker. Let's start the kingdom Plantae. आपण मागच्या तासी केलं किंगडम मोनेरा आणि किंगडम प्लांटी याबद्दल डिटेल पाहिलेलं आहे. आता आपण किंगडम प्लांटी बघू. किंगडम प्लांटी जर पाहिलं तर किंगडम प्लांटी हे जनरली जगात जेवढे प्लांट असतील हे सर्व इन्क्लूड या किंगडम प्लांटीमध्ये होतात. द किंगडम इज डॉमिनेटेड बाय द ऑटोट्रॉप्स. जनरली जे किंगडम प्लांटी आहे हे ऑटोट्रॉप्स असतात, म्हणजे स्वयंपोषी असतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे असतात. इट इज इन्क्लूड some semi-autotrophic members, the insectivorous plants like Venus flytrap, pitcher plant, bladderwort, as well as heterotrophic parasitic member like Cuscuta. हे जसे स्वयंपोषी आहेत तसेच काही कीटक बक्षीसुद्धा प्लांट आहेत. त्यामध्ये विनस फ्लायट्रॅप असेल, पिचर प्लांट असेल, ब्लॅडरवर्प असेल. हे झाले कीटकभक्षी प्लांट. त्या व्यतिरिक्त काही प्लांट हे पॅरासायटिक आहेत. पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड असणारे, ज्यामध्ये कस्कुटा हे एक्झाम्पल आहे. मेंबर ऑफ दिस किंगडम्स आर मल्टीसेल्युलर हॅविंग युकॅरियोटिक सेल कंटेनिंग क्लोरोफिल. आता या मेंबरमध्ये जनरली हे किंगडममध्ये मल्टीसेल्युलर म्हणजे खूप सारे सेल ऑर्गन्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हॅविंग युकॅरियोटिक सेल, त्याचं जे न्यूक्लियस आहे हे वेल डेव्हलप झालेलं असेल आणि क्लोरोफिल कंटेनिंग क्लोरोफिल. क्लोरोफिलमुळे त्याला ग्रीन कलर येते. जे पानांना हिरवा रंग येत असते हा कशामुळे येते तर क्लोरोफिलमुळे येते. सेल हॅव सेल वॉल मोस्टली मेड अप ऑफ सेल्युलोज. हे जे किंगडम प्लांटी असेल या प्लांटीचे असं स्ट्रक्चर असेल. हे बाह्य आवरण हे कशापासून बनलेले असेल, सेल वॉलपासून बनलेले असेल. सेल वॉल जे आहे ती सेल वॉल कशापासून बनलेली असेल, सेल्युलोजपासून. ठीक आहे. प्लांट एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ जनरेशन. लाईफ सायकल हॅज टू डिस्टिंक्ट फेजेस. किंगडम प्लांटी इज डिवायडेड इंटू टू मेजर्स, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोग्राम्स. आता किंगडम प्लांटीबद्दल आपल्याला सेपरेट पुढच्या टॉपिकमध्ये दिलेलंच आहे, त्यामुळे इथं फक्त त्यांनी त्याचे मेजर ग्रुप्स इथं इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे. तर पुढच्या याच्यामध्ये बघू किंगडम फंगाय. पुढचा जो किंगडम आहे तो कोणता आहे, फंगाय. दीज आर युकॅरियोटिक हेट्रोट्रोप्स शोईंग एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. या फंगायला आपण डिकम्पोजरसुद्धा म्हणतो. डिकम्पोजर्स म्हणजे डिके मटेरियल जे असेल, जिथं सडलेलं किडलेलं मटेरियल असेल तेच खाऊन जगणारे म्हणजे किंगडम फंगाय येईल. दीज आर युकॅरियोट्स हेट्रोट्रोप्स. हेट्रोट्रोप म्हणजे परावलंबी असलेले जनरली युकॅरियोटिक. यांचं जे न्यूक्लियस आहे हे न्यूक्लियस कसं असेल, डेव्हलप झालेले असेल. एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशनसुद्धा त्याचं असेल. दे आर फाउंड इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. जिथं खूप सारे असा खत वगैरे असेल किंवा आपण शेणखत जिथं नेऊन ठेवतो असे ह्युमिड आणि वॉर्म प्लेसेसमध्ये आपल्याला मिळते. दे हॅव सिम्पल बॉडी विच मे बी युनिसेल्युलर मेड अप ऑफ लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल हायफी. युनिसेल्युलर असेल, एक पेशी असेल आणि त्याचे जे स्ट्रक्चर आहे जनरली हायफाय असेल. थ्रेड म्हणजे एखाद्या धाग्यासारखं असेल. लार्ज फंगाय सच ॲज मशरूम हॅव अ कॉम्पॅक्ट मास ऑफ सेल्स. यापैकी जर तुम्ही पाहिलं असेल फंगाय कोणत्या ग्रुपमध्ये, महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मशरूम हे जनरली सर्वांनीच पाहिलेलं असेल. काही पॉयझनस असेल, काही एडिबल असेल म्हणजे खाण्यायोग्य आणि काही विषारी मशरूमचे आपण वेगवेगळे त्याचे खूप सारे हे पाहिलेले आहेत. जसे की जनरल पावसाळ्यात भूछत्र तुम्ही पाहिलं असेल, कुत्र्याचे आळंबे वगैरे म्हणतो आपण त्याला, तर हे म्हणजे मशरूमच असते. कॉम्पॅक्ट मास ऑफ सेल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव प्रोटोप्लास्ट मेनी न्यूक्लियाय.
रायझोपस, सॅचेरोमायसेस, ईस्ट युनिसेल्युलर फंगस हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. फिलामेंट फंगस कन्सिस्ट of a body called mycelium. In a hypha are present. The hypha may be a septa or without septa. आता हे हायपा काय आहे तर हायपा जनरली कवरिंग आहे. जसे आपल्या शरीराला स्किन असते तसे जे फंगायची वरची कवरिंग बॉडी जे असेल त्याला हायपा म्हटलेलं आहे. ते थ्रेड लाईक असेल, ते सेप्टा असेल किंवा विदाउट सेप्टा. दे मे बी युनी ऑर मल्टीन्यूक्लिएट, त्यामध्ये एक न्यूक्लियस असेल किंवा एकापेक्षा जास्त न्यूक्लियससुद्धा असतील. द नॉन सेप्टेड मल्टीन्यूक्लिएट हायपा आर कॉल्ड ॲज कोनोसायटिक हायपा अँड द सेल वॉल ऑफ फंगस इज कंपोज ऑफ कायटिन. त्यापैकी नॉन सेप्टेड मल्टीन्यूक्लिएट हायपा जे असेल त्याला कोनोसायटिक हायपा असे म्हणतात. तर द सेल वॉल इज इन फंगाय इज कंपोज्ड ऑफ कायटिन. हे सेल वॉल जे आहे म्हणजे बाहेरील जे कवरिंग आहे, बाहेरील जे आवरण आहे फंगायचं, हे कंपोज ऑफ कशापासून बनलेले असते? कायटिनपासून बनलेले असते. अ पॉलिसॅच्युरेटेड राईट ऑर अ फंगल सेल्युलोज. ते कायटिन सेल्युलोजपासून बनलेलं असते. ती फंगाय एक्झिबिट हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. फंगाय जनरली याचं मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे न्यूट्रिशन कसं आहे? हेटेरोट्रॉपिक्स म्हणजे काय? परावलंबी म्हणतो आपण. मोस्टली दे आर सॅप्रोफाइट, सम आर पॅरासाइट ऑर प्रिडेटर्स. आता सुरुवातीला आपण सांगितलं आहे की ते हेटेरोट्रॉप्स म्हणजे दुसऱ्यावर परावलंबीसुद्धा म्हणतात. सॅप्रोफाइटचा अर्थ होते की जिथं डेड ऑर डिके मटेरियल असेल, सडलेलं कुजलेलं जिथं काही मटेरियल असेल ते खाऊन जगणारे जे फंगस आहेत त्याला सॅप्रोफाइट म्हटलेलं आहे. सम आर पॅरासायटिक. पॅरासाइट म्हणजे दुसऱ्यावर डिपेंडंट असणारे. अँड प्रिडेटर्स, भक्षकसुद्धा यामध्ये येतात. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली. आता हे जे फंगस आहे याचं प्रजनन कशामार्फत होते? सेक्शुअलीसुद्धा होते आणि असेक्शुअली होते. असेक्शुअली टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन, फ्युजन अँड बडिंग. तुम्ही 9वीमध्ये हे फ्रॅगमेंटेशन, बायनरी फ्युजन आणि बडिंग हे तिन्ही टॉपिक पाहिलेले आहेत. फ्युजन म्हणजे एकाचे 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. बडिंग एखादं बड जे हायड्राचं उदाहरण पाहिलं असेल, त्याचे जे बड आहेत पॅरेंट आणि त्याची डॉटर हे सारखेच तयार होतात आणि सेम 2 प्लांट तयार होतात. फ्रॅगमेंटेशन तुकड्यामध्ये विभाजन होऊन रिप्रोडक्शन होते. सम फंगाय आर सिम्बायोटिक आयदर लाईव्ह विथ अल्गे ॲज अ लायकेन अँड अ मायकॉर्झी इन असोसिएशन विथ द रूट ऑफ हायर प्लांट्स. फंगेचं असोसिएशन कशासोबत होते? तर लायकेनसोबत असोसिएशन होते. त्याचं सिम्बायोटिक असोसिएशन दोघंही एकमेकांच्या वेगळे राहू शकत नाही. फंगी आणि अल्गे हे काय आहे? दोघेही लायकेन्स आहेत. आता हे लायकेन्स फंगाय आणि अल्गे दोघंही एकमेकाला फूड आणि शेल्टर एकमेकाला प्रोव्हाइड करतात. एक फ्रूट रिक्वायर करते आणि दुसरं त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते, दुसरं त्याला शेल्टर प्रोव्हाइड करते. म्हणजे एक त्याचं पालनपोषण करते तर दुसरा त्याचे साठी अन्न बनवते. हे त्यामुळे एकमेकांच्या जवळचेच आहे अल्गी आणि फंगाय, म्हणून त्याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हटलेलं आहे. आणि मायकॉर्झीच्या असोसिएशनमध्ये रूट ऑफ हायर प्लांट्स जे अल्गी आहे ते रूट ऑफ मायकॉर्झी असोसिएशन विथ रूट हायर प्लांट्ससोबत असते. दे आर युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल. यामध्ये काही तुम्हाला सांगितलं होतं की मशरूमचे काही असे झाडं आहेत ज्यामध्ये आपण खाण्यायोग्य असे मशरूमचे काही टाईप आहेत, ज्यामधून कन्झ्युमन फूड मशरूम हे खाण्यायोग्य आहेत. ईस्ट यूज इन अ बेकरी अँड बेवरीज. यापैकी ईस्ट याचं जे एक्झाम्पल आहे याचा उपयोग बेकरीमध्ये केला जाते आणि जिथं दारू बनते अशा ठिकाणीसुद्धा ईस्टचा उपयोग केला जातो. पेनिसिलियम इज अ फंगस इज वेल नोन फॉर अँटीबायोटिक प्रोडक्शन. यापैकी जे पेनिसिलियम फंगस आहे हे फंगस कशासाठी वापरतात? तर अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये त्याचा वापर होतो. हार्मफुल फंगाय कॉज
डिसीज इन अ प्लांट अँड ॲनिमल्स दॅट इज पोसिनिया. यापैकी जे अपायकारक फंगा आहेत ज्याने इजा होऊ शकते अशा फंगाचं नाव काय, अशा डिसीजचं नाव काय ज्यामुळे प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्ये पुसिनिया नावाचा डिसीज होऊ शकतो, रोग होऊ शकतो. The fungi are further classified in the basis of structure, mode of spore formation and fruiting bodies as follows. या फंगायचे पुढील प्रमाणे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे फायकोमायसेट्स. फायकोमायसेट्समध्ये काय, या प्रकारच्या म्युकरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. हे आपण जे म्हटलेलं आहे थ्रेड लाईक स्ट्रक्चर सांगितलं होतं. These are commonly called as algal fungi. Mycelium is made of upset cyanocytic hyphae. They commonly grow in a moist and damp habitat. आता यापैकी जे फायकोमायसेट्स आहे हे कुठं ग्रो होते, तर मॉइस्ट अँड डॅम्प प्लेसेस, जिथं दलदलचा भाग आहे किंवा मऊ अशा ठिकाणी माती आहे त्या ठिकाणी हे मायसेट्स किंवा फंगाय जन्माला येतात. ऑन डिके इन ऑर्गॅनिक मॅटर ॲज वेल ॲज ॲक्वॅटिक हॅबिटेट ॲज अ पॅरासाईट ऑन प्लांट्स. आता हे काय, डिकेइंग मटेरियल, ऑर्गॅनिक मॅटर, जिथं खूप कुजलेलं मटेरियल असेल, जिथं सडलेलं मटेरियल असेल त्या ठिकाणी ॲक्वॅटिक हॅबिटेट और पॅरासाईट ऑन प्लांट्स हे परावलंबी असतात, दुसऱ्याच्या जीवावर जगणारे फायकोमायसेट्स असतात, जे की काय करतात, जे डेड मटेरियल आहे, डिकेइंग मटेरियल असेल, कुजलेलं मटेरियल असेल त्यावर जगतात. एक्झाम्पल आहे म्युकर, रायझोपस, अल्ब्युगो, पॅरासाइट फंगस ऑन मस्टर्ड. आता जर पाहिलं तर याचं महत्त्वाचं उदाहरण म्युकर. एखादा ब्रेड तुम्ही पाहिला असेल, रात्रभर जर एखाद्या ठिकाणी ठेवला तुम्ही अंधाराच्या ठिकाणी, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला बुरशी आढळते की नाही, असे पांढरा आणि काळा भाग होऊन जाते, ते म्हणजे काय, म्युकर. रायझोपस हे त्याचे एक्झाम्पल आहे. नंतर सेकंड एक्झाम्पल आहे ॲस्कोमायसेट्स. These are called as sac fungi. These fungi are mostly multicellular. आता ही फंगाय कशी आहे, सॅक फंगाय आहे आणि मल्टीसेल्युलर आहे. मल्टीसेल्युलर म्हणजे यामध्ये जास्त ऑर्गन्स असतील, एकापेक्षा जास्त. रेअरली युनिसेल्युलर व्हरायटीज इन्क्लूड ईस्ट. यापैकी जे युनिसेल्युलर व्हरायटी आहे त्याचं एक्झाम्पल म्हणजे ईस्ट आहे. दी हायपा आर ब्रँच अँड सेप्टेड. सॅक फंगाय कॅन बी डिकम्पोजर्स. decomposers. Parasite and caprophilus grow on dung. कॅप्रोफिलसचा अर्थ होते की डंग, ग्रो ऑन डंग म्हणजे ज्यांची वाढ हे शेणामध्ये होते. पॅरासाइट्स असे काही फंगस आहेत जे की मोस्टली कुठे त्याचा हे होते की जे शेण असेल या शेणमध्ये त्यांच्या कॅप्रोफिलससुद्धा म्हटलेलं आहे त्याला, किंवा डिकम्पोजर्ससुद्धा म्हटलेलं आहे. कुजते ना, ते सडते म्हणून त्याला डिकम्पोजर म्हटलेलं आहे. मॉरेल्स अँड स्टफल्स आर व्हरायटीज ऑफ सॅक फंगायज दॅट आर कन्झ्युम्स अँड डेलिकॅसियस. न्यूरोस्पोरा इज युजफुल इन जेनेटिक अँड बायोकेमिकल असे. यापैकी न्यूरोस्पोरा हे जेनेटिक आणि बायोकेमिकल असेमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करते. एक्झाम्पल आहे ॲस्पॅरगिलस, पेनिसिलियम, क्लॅव्हिसेप्स, न्यूरोस्पोरा, सॅचेरोमायसिस हे जनरली एक्झाम्पल त्याचे आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या जो कॅटेगरी आहे त्या तिसरी कॅटेगरीमध्ये बॅसिडोमायसेट्स आहे. दीज आर कॉमनली कॉल्ड ॲज क्लब फंगाय. आता हे तिसरी फंगाय कोणती आहे, क्लब फंगाय आहे. दे हॅव ब्रँच सेपरेट हायफी सेप्टेड हायफी. दीज आर कॉमनली कॉल्ड ॲज क्लब फंगाय. क्लब फंगाय म्हणजे एखाद्या क्लबसारखे ते जॉईन राहतात. क्लब म्हणजे कॉलनी करून राहतात म्हणून त्याला क्लब फंगाय म्हटलेलं आहे. दे हॅव ब्रांच सेप्टेड हायफी. एक्झाम्पल आहे मशरूम, ब्रॅकेट फंगाय, उस्टिलॅगो, स्नट अँड रस्ट, पुसिनिया हे त्याचे एक्झाम्पल आहेत. यापैकी महत्त्वाचं एक्झाम्पल त्याचं मशरूम. एक जरी एक्झाम्पल तुमच्या लक्षात असलं तरी भरपूर आहे.
ड्यूटेरोमायसेट्स चौथं जे फंगायचा टाईप आहे तो काय ड्यूटेरोमायसेट्स. दीज आर कॉल्ड imperfect fungi which are known as reproduce only asexually. यापैकी फक्त जे ड्यूटेरोमायसेट्स आहे हे असेक्शुअली रिप्रोड्यूस होते आणि ते इनपरफेक्ट फंगाय म्हणून त्याला ओळखले जाते. त्याचे एक्झाम्पल आहे अल्टरनारिया आणि कोलेटोट्रायकम हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि शेवटचं जे आहे आपला किंगडम अल्टरनारियामध्ये हे जनरली या प्रकारचं जे पानावर कीड लागलेली दिसते ते फंगाय आहे. तर किंगडम ॲनिमॅलिया शेवटचा जो किंगडम आहे. मेंबर ऑफ दिस किंगडम्स आर हेट्रोट्रॉप्स अडॉप्टेड टू द होलोझॉइक न्यूट्रिशन. मोस्ट ऑफ दोज हॅव कॅपॅसिटी ऑफ लोकोमोशन्स. दे आर मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स where cells of lack chlorophyll as well as wall. Grow is determined follow definite patterns. In the chapter 4 we will study about the kingdom Animalia and further classification. आता या किंगडमवर जवळपास पूर्ण एक टॉपिक आपल्याला चौथा टॉपिक दिलेला आहे म्हणून इथं शॉर्ट फॉर्ममध्ये त्याचं दिलेलं आहे. जनरली हे कसे असतात हेट्रोट्रोप असतात दुसऱ्यावर अवलंबून असतात. अडॉप्टेड अँड हॉलोझॉइक न्यूट्रिशन म्हणतो आपण त्याला. मोस्ट ऑफ देम हा कॅपॅसिटी टू लोकोमोशन हे लोकोमोशन जास्तीत जास्त करतात. दे आर मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स. मल्टीसेल्युलर याचे ऑर्गनल वेल डेव्हलप असतात. न्यूक्लियस वेल डेव्हलप असते. आणि लॅक ऑफ क्लोरोफिल जसे प्लांटमध्ये आपल्याला क्लोरोफिल पाहायला मिळते इथं आपल्याला क्लोरोफिल पाहायला मिळत नाही. याला सेल वॉलसुद्धा नसते. प्लांटला सेल वॉल असते पण किंगडम ॲनिमालियामध्ये ते ॲब्सेंट असते. ग्रोथ इज डिटरमाइंड बाय डेफिनेट पॅटर्न. त्याची ग्रोथसुद्धा डेफिनेट पॅटर्ननेच होते. अशा प्रकारे आपण आज पाचही इथं किंगडम पाहिलेले आहेत. या पाचही किंगडमचे जनरल आपण रिव्ह्यू घेऊ की नेमकं यामध्ये आपण काय काय शिकलो. जनरल जर पाहिलं टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन हे टॉपिक आपल्याला डिलीटेड झालेलं आहे तरी तुमच्या लक्षात यावं त्यासाठी क्लासिफिकेशन कसे करतात वर्गीकरण. तर सेल ऑफ नेचर प्रोकॅरिओटिक आहे की ती युकॅरिओटिक. तुम्हाला सांगितलं होतं की न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनेल्स आर नॉट डिमॅक्रेटेड. आता यामध्ये बघा आणि पहिल्या याच्यात आणि दुसऱ्या याच्यात प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक न्यूक्लियस कसा आहे आणि त्याचे बाकीचे मेम्ब्रेन्स कसे आहेत. सेल मेम्ब्रेन जास्त आहेत. त्यानंतर सेल ऑकरन्स कसं आहे युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर. जर का युनिसेल्युलर असेल तर सिंगल सेल. मल्टीसेल्युलर असेल तर मल्टिपल सेल. त्यामध्ये क्लस्टर्स एकमेकाला जोडलेले दिसतात ऑर्गन जोडलेले दिसतात. मोड ऑफ न्यूट्रिशन कसं राहील तर ऑटोट्रॉप्स हेट्रोट्रॉप्स म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः बनवणारे किंवा मग दुसऱ्यावर अवलंबून असणारे असे हे क्लासिफिकेशनचं मॅटर आहे. आपण 5 किंगडम सिस्टीम पाहिली की रॉबर्ट व्हिटकरने आपल्याला ते दिलेले आहे. किंगडम मोनेरामध्ये आपण काय पाहिलं होतं की किंगडम मोनेरामध्ये कॅरिओटिक होतं. ते प्रोकॅरिओटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉप्स हेट्रोट्रॉप्स. सम हॅव सेल वॉल सम डज नॉट. काही याला सेल वॉल होता काही याला नव्हता. सेकंड प्रोटिस्टमध्ये काय पाहिलं होतं युकॅरिओटिक होतं ते युनिसेल्युलर होतं ॲटोट्रॉप्स होतं हेट्रोट्रॉप्स होतं. मुवमेंट ऑफ सिलिया अँड फ्लॅजेल्ला अँड सिडोपोडिया. यापैकी सिलिया फ्लॅजेल्ला आणि सुडोपोडिया 3 वेगवेगळ्या ऑर्गनेलच्या सहाय्याने ते काय करतात लोकोमोशन करतात किंवा मूवमेंट करतात. आता इथं जर पाहिलं तिन्हीही कसे लक्षात घ्यायचे आहे. सिलिया जर असेल तर या प्रकारची त्याचे सिलिया असेल. हे बारीक बारीक केस जर केसासारखा भाग त्याला सिलिया म्हटलेला आहे. आणि जर काय अशी शेपटी असेल त्याला म्हणजे शेपटी जर असेल तर शेपटीला फ्लॅजेल्ला म्हटलेला आहे. आणि सुडोपोडिया म्हणजे फॉल्स लेग. जसे अमिबाला फॉल्स लेग असतात ते कुठूनही त्याचे अमिबाला जनरली पायच नसतात पण तरी पण सुडोपोडिया म्हटले जाते म्हणजे खोटे खोटे पाय म्हणतो आपण त्याला. त्याच्यामधून ते काय करतात लोकोमोशन करतात. तर इकडंसुद्धा प्रोटिस्टमध्ये हे सुडोपोडियाच्या सहाय्याने काय होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूवमेंट करू शकतात ते लोकोमोशन करू शकतात. किंगडम फंगायमध्ये काय बघितलं होतं युकॅरिओटिक होता ते मोस्टली मल्टीसेल्युलर होता हेट्रोट्रॉप्स सॅप्रोफायटिक सेल वॉल
सेल वॉल कशापासून बनलेली होती? कायटिनपासून बनलेली होती. सम फॉर्म ऑफ सिम्बायोटिक असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन अल्गी. लायकेन्स जे होतं त्यामध्ये अल्गी आणि फंगाय यांचं असोसिएशन सांगितलं होतं तुम्हाला. दोघं एकमेकांचे सहसंबंधाने राहतात. किंगडम प्लांटीमध्ये युकॅरियोटिक होते, मल्टीसेल्युलर होते, ऑटोट्रॉप्स होते, सेल वॉल होते आणि सेल्युलर्स होते. आणि शेवटचा जो किंगडम आहे युकॅरियोटिक होते ते मल्टीसेल्युलर, हेट्रोट्रॉप्स, सेल वॉल अब्सेंट होते. अशा प्रकारे इथं पाचही किंगडम 5 किंगडम सिस्टम इथं क्लिअर झाली आहे. या व्यतिरिक्तही 5 किंगडम सिस्टीमच्या व्यतिरिक्त जे कोणत्याच गटात बसले नाही असे काही पार्ट आपले इतर आलेले आहे. ते पार्ट कोणते होते तर लायकेन्स असेल, व्हायरस असेल आणि व्हायरॉइड्स असेल. हे आपण नेक्स्ट तासिकेला शिकवू. थँक्यू.